आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात, भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी। भाजप महाराष्ट्रात मिशन लोटस राबवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। वारंवार ऑपरेशन लोटस राबवून देशातील लोकशाही संपवायची, जनता याचा योग्य वेळी बंदोबस्त करेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये अनेक मोठे लोक नाराज, त्यांच्याकडे निवडून आल्यानंतर कोणी फिरकूनही पाहत नाही। भाजप पक्षात येणाऱ्यांचं नेहमीच स्वागतच, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। त्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो। त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार नाहीच आहे, कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे। आमचे खासदार आमच्या सोबत, खासदार कुठेही जाणार नाहीत, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं ऑपरेशन डर चालतं, यंत्रणेची भीती दाखवून भाजपनं शिंदे अजितदादांना फोडलं, संजय राऊतांचा निशाणा। त्या पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत। निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरीही काँग्रेसच्या गटनेत्याची निवड नाही। गटनेता निवडीला नसल्यामुळे पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज नाही, विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार, विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला दिल्यास विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेत ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 8 आणि पवार गटाचे 5 सदस्य, तर विधानसभेत ठाकरे गटाचे 20, शरद पवार गटाचे 10 आणि काँग्रेसचे 16 आमदार। 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जय पवार यांची माहिती। अजितदादांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत, असंही केलं वक्तव्य।